नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूरच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाकडून निधी मिळवून द्या. निधी अभावी कोल्हापूर शहरातील विकास कामांना मर्यादा येत आहेत. केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून कोल्हापूरच्या प्रगतीसाठी अधिकाधिक निधी मिळवून द्यावा अशी विनंती महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांना बुधवारी दिनांक 20 रोजी केली. यावेळी पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन डॉक्टर योगेश जाधव उपस्थित होते. दरम्यान डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांमधील शहराच्या लोकसंख्येचा निकष अत्यंत महत्त्वाचा असतो. 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. त्यामुळे कोल्हापूरच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि विस्ताराचा योग्य विचार होणं आवश्यक असल्याचे स्पष्ट केलं. दैनिक पुढारीचे संस्थापक संपादक पद्मश्री डॉक्टर गो जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाऊसिंगजी रोडवरील पुढारी भवन येथे डॉक्टर गो जाधव यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन शहर विकासासंदर्भात चर्चा केली. उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, सभागृह नेते मुरलीधर जाधव, शिवसेना नेते शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. महापौर निकम, आयुक्त डॉक्टर भारुड यांनी कोल्हापूर प्राधिकरणाला राज्य शासनाने विशेष दर्जा दिल्याचे नमूद केले. मात्र शहर हद्दवाढीची अधिसूचना जनगणनेच्या आधीच राहून प्रसिद्ध झाल्यास तिसरा विकास आराखडा अधिक प्रभावीपणे राबवता येईल असं सांगितलं. तसेच शहरातील ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन नव्याने निश्चित करण्याची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ होण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी केली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.